नमस्कार. साहित्य सखी आम्ही लेखिका नाशिक द्वारा आयोजित सावित्री उत्सव 2021. माझे नाव नीलम बापूराव गुरव, गाव पाटण. स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री शिक्षणाचं सुंदर स्वप्न सर्वप्रथम ज्या पुरुषानं पाहिलं ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि मी माझ्या चिंतनास सुरुवात करते. कुछ चिराग लाए थे हमने इधर उधर बिखर दिए, कुछ चिराग लाए थे हमने इधर उधर बिखर दिए, अंधेरा बहुत घना था तो खुद को ही जला दिया. या उक्तीला साजेस आपलं सबंध आयुष्य स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्यासाठी घालवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. ज्या काळामध्ये स्त्रीला शूद्र समजलं जात होतं, ज्या काळामध्ये स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तिचं विश्व चूल आणि मूल यापुरतच मर्यादित होतं. रूढी आणि परंपराच्या साखळदंडामध्ये ती अडकलेली होती. अशा काळामध्ये स्त्रीला शिकवण्याचा धाडसी निर्णय सावित्रीबाई फुलेंनी घेतला आणि त्या घराच्या बाहेर पडल्या. घराबाहेर पडून शाळेपर्यंत जाईपर्यंत त्यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावं लागत होतं. कोणी पुटपुटायचं, कोणी खाकरायचं. स्त्री शिकली, धर्मभ्रष्ट झाला. कोणी त्यांच्या अंगावरती शेणाची गोळे टाकायचं, तर कोणी त्यांच्या अंगावरती चिखल टाकायचं, तर कोणी त्यांच्या अंगावरती खरकट पाणी टाकायचं. एक दिवस तर भिरकन दगड आला आणि त्यांच्या कपाळावरती लागला आणि रक्ताची चिळकांडी उडाली. तरीही सावित्रीमाई थांबल्या नाहीत. त्यांनी आपल्या हाती स्त्रीच्या शिक्षणाचं जे कार्य घेतलं होतं ते त्या करतच राहिल्या, कारण स्त्री शिक्षणाचं भाग्य त्या आपल्या हातानं लिहित होत्या. मैत्रिणींनो, इतिहासाची पानं चाळल्याशिवाय वर्तमान काळामध्ये पाय घट्ट रोवून उभं राहता येत नाही आणि वर्तमान काळामध्ये पाय घट्ट उभे असल्याशिवाय भविष्याकडे यशस्वी वाटचाल करता येत नाही. आणि म्हणूनच आपला इतिहास आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि सावित्रीबाई फुले ह्या सर्व स्त्री जातीचा इतिहासच आहेत. मैत्रिणींनो, आज आपण शाळेमध्ये जातो, शिकतो, आपले विचार व्यक्त करतो, स्वतंत्रपणे बागडतो. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही, तर त्यासाठी सावित्रीमाईंनी आपल्यासाठी खूप त्याग केलेला आहे. आज सावित्रीच्या लेकी म्हणूनच स्वाभिमानाने उभ्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी गगनभरारी घेतलेली आहे. पण याच सावित्रीच्या लेकी आज सावित्रीबाई फुलेंना मात्र विसरत चाललेल्या आहेत. आणि जर लक्षात असत्या तर 3 जानेवारी हा आपण एखादा सण आणि समारंभ साजरा करतो याप्रमाणे त्यांनी साजरा केला असता. 18व्या शतकामध्ये स्त्रियांच्यासाठी रूढी आणि परंपराच्या विरोधामध्ये ज्या सावित्रीबाई फुले ठामपणे उभ्या होत्या, त्या सावित्रीच्या लेकी आज 21व्या शतकामध्ये रूढी आणि परंपरांचं पालन करत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत असत. आपल्याला आपल्या संस्कृतीनं आणि आपल्या इतिहासानं अशा 2 सावित्र्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक सत्यवानाची सावित्री आणि दुसरी म्हणजे स्त्री जातीचं भाग्य लिहिणाऱ्या सावित्रीमाई फुले. सत्यवानाच्या सावित्रीचा जागर तर आपण करतोच, उपास तापास करतो, वडाला फेरे मारतो, सण समारंभ साजरा करतो. पण ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला ठामपणे उभे राहायला शिकवलं, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा जागर आज आपण किती करतो, हे खरं तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मैत्रिणींनो, किती जणींच्या घरामध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे, किती जणींच्या घरामध्ये सावित्रीबाई फुलेंचं चरित्र आहे. प्रत्येक स्त्री ही सावित्रीबाई फुले नाही होऊ शकत, पण प्रत्येकीनं आपापल्या परीनं जर एका जरी मुलीला शिक्षण घेण्यासाठी मदत केली, त्यांच्या विचारांचा जागर केला, तर खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले कळल्या, उमगल्या आणि रुजल्या असं म्हणता येईल. पुस्तकामधून मस्तक सुधारतात आणि अशी सुधारलेली मस्तक कोणासमोरही नतमस्तक होत नाहीत. आणि म्हणून मैत्रिणींनो, पुस्तक वाचा हा संदेश आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त मी तुम्हाला देते. शेवटी 4 ओळी बोलते आणि माझ्या विचारांना पूर्णविराम देते. स्मरण करावे क्रांती ज्योतीची आठवण इतिहासाला,
स्मरण करावे क्रांती ज्योतीचे वाचून इतिहासाला, स्वातंत्र्याचा खरा अर्थ मग कळेल अक्षराला. स्वातंत्र्याचा खरा अर्थ मग कळेल अक्षराला. धन्यवाद.